जय श्रीराम. आज पाहणार आहोत भक्तीचे 7 रहस्य. एका गावात एक वृद्ध संत राहत होती. त्याच्या डोळ्यात करुणा होती, शब्दात शांतता होती आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. लोक त्यांच्याकडे सुख मागायला येत, पण संत म्हणायचे, सुख बाहेर नाही रे, भक्तीच्या आत लपलेला आहे. एक दिवस त्यांचा शिष्य विचारतो, गुरुदेव, काही लोक वर्षानुवर्ष पूजा करतात, पण त्यांना शांतता मिळत नाही आणि काहींच्या एका नामस्मरणाने देव धावत येतो, असं का? संत हसले आणि म्हणाले, कारण भक्तीची 7 रहस्य आहेत जी जगाला माहीत नाहीत. रहस्य 1. देव मूर्तीमध्ये नाही, भावनेमध्ये असतो. एका गरीब वृद्ध आईकडे देवाला अर्पण करायला काहीच नव्हतं, ना सोनं, ना फळ, ना मोठी पूजा. ती रोज फक्त 2 अश्रू व्हायची आणि म्हणायची, देवा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही, फक्त माझं मन आहे. त्या रात्री मंदिरातील पुजाऱ्याला स्वप्न पडलं. देव म्हणाले, आज मला सर्वात मोठा नैवेद्य मिळाला. पुजारी चकित झाला, कारण श्रीमंतांनी तर पर्वता एवढे नैवेद्य आणले होते, पण देवाला हवं होतं निर्मळ मन. भक्तीचा पहिला कानमंत्र. देवाला वस्तू नको असतात, हृदय हवं असतं. रहस्य 2. भक्ती म्हणजे मागणं नाही, समर्पण आहे. लोक देवाजवळ जातात तेव्हा म्हणतात, देवा हे दे ते दे, पण खरी भक्ती तेव्हा सुरू होते जेव्हा माणूस म्हणतो, देवा, आता मी स्वतःला तुला देतो. एका शिष्याने गुरुला विचारलं, मी देवाला काय अर्पण करू? गुरु म्हणाले, तुझा अहंकार, कारण जोपर्यंत मी जिवंत असतो तोपर्यंत देव आत येत नाही. रहस्य 3. दुःख हे देवाचं शिक्षा नसतं, बोलावणं असतं. एका भक्ताचं सर्व काही नष्ट झालं, घर गेलं, पैसा गेला, माणसं दूर गेली. तो रडत देवाला म्हणाला, मी तुझी एवढी भक्ती केली तरी माझ्यासोबत असं का? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. देव म्हणाले, तू जगात इतका गुंतला होतास की मला विसरलास, म्हणून मी तुला माझ्याकडे परत आणलं. कधी कधी तुटणं म्हणजे संपणं नसतं, ते देवाकडे वळण्याची सुरुवात असते. रहस्य 4. देव उशीर करतो पण अंधारात सोडत नाही. एका आईचा मुलगा खूप आजारी होता. ती रोज मंदिरात जाऊन रडायची, पण दिवस गेले, काही बदल झाला नाही. लोक म्हणाले, देव ऐकत नाही. पण एक दिवस मुलगा बरा झाला. आई मंदिरात गेली आणि रडत म्हणाली, देवा, एवढा उशीर का? मंदिरातील संत म्हणाले, देव उशीर करतो कारण तो योग्य वेळ निवडतो. प्रत्येक अश्रू देव मोजत असतो, फक्त उत्तर योग्य क्षणी देतो. रहस्य 5. जिथे अहंकार संपतो तिथे देव दिसतो. रावण विद्वान होता, शक्तिशाली होता, पण त्याच्यात मी खूप मोठा होता. हनुमानाकडे काहीच नव्हतं, फक्त रामावर प्रेम होतं, म्हणून इतिहासात रावण हरला आणि हनुमान अमर झाला. भक्तीचा 5वा संदेश. देवाला ज्ञानापेक्षा नम्रता जास्त प्रिय असते. रहस्य 6. नामस्मरण हेच सर्वात मोठं अस्त्र आहे. एका वृद्धाला मृत्यूची भीती वाटत होती. तो गुरुकडे गेला. गुरु म्हणाले, जेव्हा भीती वाटेल तेव्हा फक्त देवाचं नाव घे. त्या वृद्धाने रोज नामस्मरण सुरू केलं आणि काही दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता आली. कारण जिथे नाम असतं तिथे भय राहत नाही. रहस्य 7. खरी भक्ती माणसाला बदलते. एक चोर संताकडे गेला. तो म्हणाला, माझं आयुष्य पापाने भरलेलं आहे. संत म्हणाले, फक्त एक काम कर, रोज देवाचं नाव घे. काही महिन्यांनी तो चोर गरिबांना मदत करू लागला.
लोक म्हणाले, हा चमत्कार कसा? संत म्हणाले, देवाचं नाव दगडालाही देव बनवतं, मग माणूस का नाही बदलणार? शेवटचा सखोल संदेश. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. भक्ती म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखात रडणं, आईवडिलांचा आदर करणं, अहंकार सोडणं आणि संकटातही देवावर विश्वास ठेवणं. कारण देव मूर्तीमध्ये कमी आणि तुमच्या अंतःकरणात जास्त असतो. 10 भावनिक दृष्टांत. 1 तुटलेली माळ. एका वृद्ध भक्ताची जपमाळ तुटली. तो रडू लागला. गुरु म्हणाले, माळ तुटली म्हणून रडतोयस? पण देवाशी असलेलं नातं तुटलं तेव्हा कधी रडलास का? 2 आईचा शेवटचा श्वास. एक आई मृत्यूपूर्वी मुलाला म्हणाली, बाळा, देव विसरू नको, कारण जग शेवटी सोडून जातं. 3 रिकामं मंदिर. एका गावात मंदिर मोठं होतं, पण शांतता नव्हती, कारण तिथे भक्ती नव्हती, फक्त दिखावा होता. 4 गरीब भक्ताचा दिवा. वादळात सगळे दिवे विझले, फक्त गरीब भक्ताचा दिवा चालू होता, कारण त्यात तेल कमी पण श्रद्धा जास्त होती. 5 मृत्यूचा प्रश्न. एका माणसाने संतांना विचारलं, मरणानंतर काय उरतं? संत म्हणाले, फक्त कर्म आणि देवाचं नाव. 6 श्रीमंताचा शेवट. एक श्रीमंत माणूस मृत्यूपूर्वी रडत म्हणाला, संपत्ती कमावली पण शांतता नाही. 7 गुरूंची चप्पल. एक शिष्य रोज गुरूंची चप्पल साफ करायचा. लोक हसायचे, पण गुरु म्हणाले, जो सेवा शिकतो त्यालाच देव भेटतो. 8 मंदिराबाहेरचा भिकारी. लोक देवाला सोनं अर्पण करत होते, पण बाहेरचा भुकेला भिकारी उपाशी होता. देव म्हणाले, आज मी बाहेर बसलो होतो. 9 शेवटचा फोन. मरण्याआधी एका व्यक्तीनं म्हटलं, आयुष्यभर लोकांना खुश केलं, पण देवाशी कधी बोललोच नाही. 10 गुरूंचे शेवटचे शब्द. गुरु मृत्यूपूर्वी म्हणाले, लोक माझी आठवण ठेवतील की नाही माहिती नाही, पण त्यांनी देवाची आठवण ठेवली तर माझं जीवन सफल झालं. देव दिसत नाही म्हणून विश्वास सोडू नका, कारण श्वासही दिसत नाही, पण तोच जीवन असतो. जग तुमची किंमत एक दिवस विसरेल, पण देव तुमचा एक अश्रूही विसरत नाही. म्हणून संकट कितीही मोठं असो, देवाचं नाव कधी सोडू नका. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम.